झालं का नाही? या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय नेते, जनतेतला खरा आमदार माननीय भगीरथदादा बालके व्यासपीठावर उपस्थित, या ठिकाणी समोर बसलेत अनिलदादा, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत, ज्यांनी ठामपणे आपल्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभारण्याची भूमिका घेतली आहे, त्यांच्या नावाने एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यानंतर आत्ताच त्यांचं भाषण आपण ऐकलं. आपल्या सगळ्यांचे कोण तर म्हणतात तिकडे एक चाणक्य आहे, इथं ओरिजिनल चाणक्य आहे, नागेश काका भोसले व्यासपीठावर उपस्थित, या पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताई बालके, मी नगराध्यक्ष म्हणतोय, बावी म्हणत नाही, कारण त्या 100% निवडून येणार आहेत. आणि आपले सगळे नगरसेवक उपस्थित, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र, तसेच ही सभा ऐकण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे, परंतु मीडियाच्या माध्यमातून आपापल्या घरातून, वेगळ्या दुकानातून, वेगळ्या चौकातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळींना